आपला सगळ्यांचा परिसर बदलतोय, ट्रॅफिक आहे, अडचणी आहे, सगळे प्रश्न आहेत। आज अवघी 5:30 वाजता इकडची सगळी पाहणी करण्याच्या सगळे अधिकारी घेऊन आलेलो होतो आणि आज बरेच गोष्टीच्या बद्दलचे निर्णय घेतले। आता अनेक अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे आणि तुम्हाला नजीकच्या काळामध्ये तुमचा सहकारी, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा अर्थमंत्री या नात्याने ह्याच्यातले प्रश्नांच्या करता मी आज शेखर सिंग, PCMC कमिशनर, PMRD कमिशनर योगेश वसे, विभागीय आयुक्त कुरकुलवार, कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDCचे राठोड, दुसरे वानखेडे, PWDचे अतुल चव्हाण, महावितरणचे काकडे, कलम नॅशनल हायवेचे, असं मित्रांनो अनेक अधिकाऱ्यांना मी तिथं बोलवलेलं होतं आणि त्यांना काय सूचना द्यायच्या, MIDCने काय करायचं, PWDने काय करायचं, PMRDने काय करायचं। PMRD, MIDC, नॅशनल हायवे त्यांच्याकडे काही पैशाची अडचण नाहीये, PWDला जो काही निधी लागणार आहे। मला आता तळेगाव ते चाकण पुढे शिक्रापूर, तर पहिल्या टप्प्यामध्ये मी तळेगाव ते चाकण हा रस्ता हा साधारण 6 लेन करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारे टेंडर काढून त्यामध्ये काय होणार आहे, पुढं तो 6 लेन आता नाही केला तर त्याच्यावर किलोमीटर रोड केला जाणार आहे आणि ते काम सुरू झाल्यानंतर पुन्हा ट्रॅफिकचा प्रश्न होईल। परंतु राजकीय खेळकरांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एवढं करून चालणार नाही। त्याच्यामध्ये अनेक आपल्या पिंपरी चिंचवडवरून आपल्या MIDC मध्ये येताना 2-3 फ्लायओव्हर करायच्या बद्दलच्या सूचना आणि या रोडला पर्यायी काही रस्ते मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सुचवलेले आहेत, त्याबद्दल देखील मी त्याला मान्यता देण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण मी सकाळी बोलून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच दिवसाचं लगेच काही ते होणार नाही, पण काही दिवसात तुम्हाला ह्याच्यात मार्ग निघालेला दिसेल। MIDCतले खड्डे आणि बाकीचे रस्ते आणि तिथले काही कामं होती ती पण वरची मंजुरीची अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर काढायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं खूप तुम्ही त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली। पूर्वीचा आपला खेडचा परिसर, राजगुरुनगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री, मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही रुंद रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था, अशा अनेक बाबी असतात। त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे, जायकाचे पैसे आणता येतात, आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो। या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल। कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात। मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यात मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला, जिल्हा झाला पालघर, पण वसई विरार महानगरपालिका झाली, 6-7 महानगरपालिका झाल्या। तसं आपल्या जिल्ह्यात पुढे पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी, या सगळ्या भागामध्ये तिथे एक महानगरपालिका करावं लागेल। फुलसुंगी, उरळी देवाची, तो सगळा परिसर एक महानगरपालिका। आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला
हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावे लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता 5 लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते. तुम्हालाही सगळ्यांना ओळखेल या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली. मी आता इथला साखरचा डिप्टी प्लॅन पण असीम कुमार गुप्ताकडे आलेला आहे. त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या, मी एकनाथराव शिंदे सर्वांची मदत घेतो. अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकनाथराव असं आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्वाचा जिल्हा देखील कुठं मागे राहू नये, त्याच्यामध्ये इथल्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्ताने घेतलेले असतात.